तुम्ही काय उखाडलं? तुम्ही काय केलं? अहो म्हणजे तुम्ही मला एक सांगा, असं माणूस एवढ्या मोठ्या लेवलवरचा माणूस असं बोलू शकतो? आपण महाराष्ट्रवासी आहोत, महाराष्ट्र एक आहे. ही कुठली पद्धत झाली बोलायची? म्हणजे तुम्ही इतके मुख्यमंत्री जे काय होऊन गेले, तुम्ही आता डिवाइड करणार त्यांना? म्हणजे तुम्हीच केलं सगळं, बाकी कोणी काही केलं नाही. चला ते सोडून द्या, महाराष्ट्र एक आहे. तुम्ही काय केलं? तुम्ही एक वास्तू मला सांगा जी या ठाकरे कंपनींनी निर्माण केली. 5 ऑपरेशन सांगा, 5 मेरिट लिस्टची मुलं सांगा. मुंबईकर आम्ही नाही का मुंबईकर? माझा जन्म मुंबईचा, मी आमदार म्हणून ग्रामीण भागातला, म्हणजे काय मुंबई माझी नाही? ही कुठली मानसिकता आहे मला काही कळले नाही. राजसाहेब आता तरी त्या मानसिकतेतून बाहेर आले पाहिजे. तुमच्या पायाखालची जमीन निघून गेली, अजूनपर्यंत आपण शुद्धीत येत नाही. देव करू ते बरे व्हावेत. ही आजारी माणसाची लक्षणं आहेत, हे बरोबर नाही. तुम्ही मुंबईला कुठल्या विषयावर डिवाइड करताय? महाराष्ट्राला कुठल्या विषयावर डिवाइड करताय? बोलताना भान पाहिजे आपण किती वरचे मोठे नेते आहोत आणि कुठल्या रसातळ्यात त्या गोष्टी करताय आपण. मुंबईला काय देणार ते सांगा. चला चॅलेंज आहे. ठाकरे जे काय बोलतात ना त्याच्यातले एकही तुम्ही मला सांगा की आम्ही मुंबईला हे देणार, ते सत्ता आल्यानंतर देऊ वगैरे सोडून द्या. मागच्या 25 वर्षात काय दिलं ते सांगा. कोस्टल रोड म्हणजे तुमचं नाही, कोस्टल रोड म्हणजे तुम्ही नाही. मी तुम्हाला मागे पण एका इंटरव्ह्यूमध्ये मी कुठेतरी सांगितलं की कोस्टल रोड जो झाला जेव्हा फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये तो कोस्टल रोड झाला. फडणवीस साहेबांचं मोठेपण की फडणवीस साहेबांनी उद्धव साहेबांना भूमिपूजन करायला दिलं. खरं तर ते शासकीय कार्यक्रम असतो तो. आदित्य ठाकरे 2 वेळा ती कन्स्ट्रक्शनची टोपी घालून खाली त्या टनलमधून खाली वर बघतायत, त्याच्याने तो कोस्टल रोड नाही झाला. भाऊ लक्षात घ्या, नुसता टोप्या घालून कोस्टल रोड होत नसतो किंवा कुठलाही रोड होत नसतो. आपण काय बोलतोय? आपण मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवायचं आहे, आज तर आहेच. आपण 21व्या शतकातलं शहर बनवण्यासाठी तुमचं योगदान द्या. हे नको ते कुठले हे फटीचर विषय आपण काढत बसलाय साहेब, हे तुम्हाला शोभत नाही राजसाहेब. तुम्ही काहीतरी चांगले विषय मुंबईचे बोलले पाहिजे.